श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. स्वयंपाकघर म्हणजे केवळ अन्न शिजवण्याची जागा नाही, तर ते घराचे हृदय आहे. ज्या घरात स्वयंपाकघर शुद्ध, सात्विक, स्वच्छ आणि नियमबद्ध असतं त्या घरात आरोग्य, सुख, समाधान आणि आर्थिक स्थैर्य नांदते, असे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत स्वयंपाकघराचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व, स्वयंपाकघरात काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका आजारपण आणतात. या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये ठेवलेली ही एक वस्तू आणि त्यामुळे घरावरती कर्ज, अडचणी, पैसे अडण्याचे योग निर्माण होतात. ही वस्तू त्वरित घराबाहेर काढली नाही तर आर्थिक संकट ओढवू शकतात. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते. अन्न शिजवण्याची जागा म्हणजे अन्नपूर्णा देवीचे स्थान. स्वयंपाक करताना स्त्रीच्या मनात जे विचार असतात त्याचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावर पडतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघरासाठी अनेक नियम लागून दिलेले आहे. स्वयंपाकघरात रोज सकाळी दिवा लावण्याचे महत्त्व, देवघर आणि किचन यांचा संबंध, अन्न शिजवताना जप, मंत्र किंवा सकारात्मक विचार का आवश्यक असते याचे सविस्तर वर्णन हे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आपल्याला सांगण्यात आलेले आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, ज्या घरात अन्नाचा अपमान होत नाही त्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. स्वयंपाकघर हे केवळ भांडी ठेवण्याचे ठिकाण नाही, गॅस स्टोव्ह ठेवण्याचे ठिकाण नाही, तर ते आहे संस्कारांचे केंद्र, आरोग्याचा पाया, कुटुंबाच्या सुखशांतीचे मूळ. घरातील स्त्री ही फक्त स्वयंपाक करणारी नसते, ती अन्नपूर्णा मातेचे रूप असते. महिलेच्या हातून बनलेले अन्न घराचे प्रेम वाढवते, मुलांचे संस्कार घडवते, नवऱ्याचे आरोग्य सांभाळते. म्हणून शास्त्र म्हणते, जी स्त्री स्वयंपाक करताना शांत, प्रसन्न आणि सकारात्मक असावी. राग, रडणे, चिडचिड, शिवीगाळ अशा अवस्थेत केलेला स्वयंपाक अन्नातून संपूर्ण घरात जातो. स्वयंपाक करताना महिलांनी काय करावे? स्वयंपाक सुरू करण्याआधी हातपाय स्वच्छ धुवा, शक्य असल्यास केस आवरा, देवांचे स्मरण करा, अन्नपूर्णा माता प्रसन्न हो असे मनात म्हणा. मन शांत ठेवा, कोणावरही राग काढू नका, शक्य असल्यास मंत्र, नामस्मरण करा, अन्नाची निंदा करू नका, पहिला घास देवाला अर्पण करा, नंतरच घरच्यांना वाढा, अन्न वाया जाऊ देऊ नका. स्वयंपाकघरात भांडण ज्या घरात होते त्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. आज जेवण चांगले झाले नाही, हे खायला नको होतं, असे शब्द अन्नपूर्णा मातेचा अपमान करते. अन्न म्हणजे ब्रह्म, ते कचऱ्यात फेकणे म्हणजे स्वतःच्या नशिबात छिद्रे पाडणे आहे. त्यामुळे ह्या चुका आवर्जून टाळा. स्वयंपाकघर आणि अन्नपूर्णा माता म्हणजे पोषण, समृद्धी, करुणा आणि समाधान. ज्या घरात स्वच्छ स्वयंपाकघर, प्रेमाने केलेला स्वयंपाक, अन्नाचा मान असतो त्या घरात कधीही उपासमारी येत नाही, कधीही मोठं संकट टिकत नाही. स्वयंपाकघरात आपल्याला काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला पूर्णपणे निषिद्ध मानलेले आहेत. काही वस्तू ज्या स्वयंपाकघरामध्ये जर आपण ठेवल्या तर त्याचा संपूर्ण जो परिणाम आहे तर तो आपल्या जीवनावरती होत असतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती जी आहे तर ती निघून जात असते. देवी लक्ष्मी हळूहळू घरातून निघून जाते, घरामध्ये दारिद्र्य येते, कर्जाचा डोंगर वाढू शकतो. त्यामुळे महिलांनी ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून ज्या आहेत तर त्या पाळण्यासाठी आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेले असतात. ह्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुकूनही ठेवू नका. या वस्तू जर तुम्ही स्वयंपाकघरात ठेवल्या तर त्याचे दुष्परिणामही ते आपल्याला भोगावे लागतात. त्यामध्ये आता सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आणि या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका. जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा कचरा. का ठेवू नये? झाडू म्हणजे लक्ष्मी आणि कचरा म्हणजे दरिद्रता. अन्न आणि कचरा एकत्र म्हणजेच
लक्ष्मीचा अपमान होतो. शास्त्र सांगते ज्या घरात स्वयंपाकघरात झाडू असतो त्या घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. त्यामुळे आपल्या किचनमध्ये चुकूनही म्हणजे स्वयंपाकघरामध्ये चुकूनही झाडू जो आहे तर तो ठेवू नये. अजून काही वस्तू ज्या टाळाव्यात त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुटलेली भांडी चुकूनही आपल्या घरामध्ये ठेवू नये. गंजली गेलेली कढई जी असते तर त्या अनेक घरामध्ये आपण बघतो की गंजलेली जी भांडी असतात ती सुद्धा स्वयंपाकघरामध्ये ठेवलेले असतात. न वापरलेले जुने डबे असतात जे खराब झालेले असतात तेही सुद्धा आपण स्वयंपाकघरामध्ये तसेच ठेवतो. खराब अन्न असतं या सर्व वस्तू घरात अडचणी वाढवतात. त्यामुळे चुकूनही या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुकूनही ठेवू नका. आठवड्यातून एकदा मीठ पाण्याने आपलं स्वयंपाकघर व्यवस्थितपणे पुसा. गुरुवारी तुपाचा दिवा स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावा. रोज सकाळी स्वच्छ हवा येऊ द्या. शक्य असल्यास तुळशीचे पान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आवर्जून ठेवा. तुम्ही फक्त गृहिणी नाही, तुम्ही घराची लक्ष्मी आहात, घराची अन्नपूर्णा आहात. तुमच्या हातात आरोग्य आहे, घराचे नशीब आहे, घराचे भविष्य आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर अजून काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायच्या नसतात. दुसरं म्हणजे जे आहे तर ते औषधांचा डब्बा किंवा आपल्या घरामध्ये मेडिसिन असतात. सर्वात मोठी चूक जी अनेक स्त्रिया करतात ती म्हणजे किचनच्या ओट्यावर किंवा कपाटात किंवा फ्रीजवरती औषधे ठेवणे. किचन हे आरोग्याचे स्थान आहे, जिथे औषधं ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आजारपणात वाढ होते आणि अन्नातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा कमी होते. त्यामुळे फ्रीजवरती आपल्या किचनवरती चुकूनही औषधं जे आहे तर ते ठेवू नका. मेडिसिन्स असतात ते चुकूनही ठेवू नका. तिसरे जे आहे ते म्हणजे आरसा. किचनमध्ये कधीही आरसा लावू नका. अग्नी आणि आरसा याचा संबंध वास्तुशास्त्रानुसार योग्य मानला जात नाही. यामुळे घरातील क्लेश वाढू शकतात. त्यामुळे किचनमध्ये चुकूनही आरसा जो आहे तर तो आपल्याला लावायचा नाही. कचऱ्याची बादली किंवा झाडू असतो. स्वयंपाकघरात अन्नाचं स्थान असतं. ओट्याच्या अगदी खाली किंवा जवळ कचऱ्याची बादली किंवा झाडू ठेवल्याने लक्ष्मी माता कोपते. यामुळे बरकत राहत नाही. शक्य असल्यास कचराकुंडी किचनच्या बाहेर किंवा एका कोपऱ्यात झाकून ठेवा. खरकाटी भांडी. रात्री झोपताना सिंकमध्ये खरकाटी भांडी ठेवण्याची सवय असेल तर ती आजच बदला. यामुळे राहू केतूचा दोष निर्माण होतो आणि घरात नकारात्मकता येते. आता आपण त्या एका मुख्य वस्तूबद्दल बोलूया जी तुमच्या किचनमध्ये अजिबात नसायला हवी. ती म्हणजे बंद पडलेले घड्याळ किंवा बंद पडलेला इलेक्ट्रॉनिक सामान. अनेकांना सवय असते की मिक्सर खराब झालं किंवा एखादं घड्याळ बंद पडलं तर ते किचनच्या वरच्या कप्प्यात वर्षानुवर्ष पडून राहतं. बंद पडलेल्या वस्तू प्रगती थांबवतात आणि तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. जर तुमच्या किचनमध्ये असं काही असेल तर ते आजच बाहेर काढा. आणि जर ह्या वस्तू तुमच्या घरामध्ये असेल तर याचे परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच हळूहळू दिसायला लागतात. त्यामुळे ह्या सर्व वस्तू आजच आपल्या किचनमधून घराबाहेर काढा. नक्कीच आपली प्रगती जी आहे तर ती होत असते. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण खूप सेवा करतो, उपाय करतो, पण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ह्या चुका आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात. त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात. त्यावेळेसच आपल्याला केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायांचं जे फळ आहे तर ते मिळत असतं आणि आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत असते. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे की आपण किचनमध्ये काय कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, कोणत्या ठेवायच्या आहेत. अशी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून अशी कृपा होईल. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.